आपल्याच गावची मोबाईल त्या माझ्या मित्राची गोष्ट सांगू का? कुठल्या? त्या त्याने गपकन ठेवली होती. हाऊस मिटली माझी. मिटली ना हाऊस? का वाले हो दिमाग खराब तुला पाहिजे दिमाग खराब झालं होतं? नाही नाही मी म्हटलं तुम्ही चक्रा कशासाठी मारता? मधूसाठी. मधूसाठी ना. आता तुम्ही बसा मी चक्रा मारतो. कशासाठी? मधूसाठी. माझं डोकं तापलं जास्त तापवू नको लागलं का? पहिलेच गरम सुरू आहे. थंडीमध्ये गरम राहत ये रे बापू वरती बरं तू ये वरती येणार रे हळूच ये बाबा. ताराचंद जी माझे हातपाय काऊन दुखते? वाद झाला असेल. वातावरण बरोबर आहे ना त्याचं. असं म्हण ना वातावरण बरोबर. आपल्याजवळ औषध आहे ना त्याचं. हे औषध आहे आपल्याजवळ. तू एक काम कर. काय होऊन जाऊ दे. होऊन जाऊ देऊ. ठीक आहे वाजवा रे. लक्षात ला 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 ले ला 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 सिनेमाचं गाणं होतंय नाही माहित? मला माहित आहे. नालायक मालक मी तुम्हाला एक विचारू का? ती मधू तुम्हाला खूप आवडली का? अरे आवडली का म्हणून काय विचारतो? अरे आवडली म्हणून तर मी तिच्याशी लग्न करायला तयार झालो. समजलं? लग्न लग्न आणि तुम्ही लग्न नाही करू शकत का रे मी? का नाही आता कुठे तुमची मिशी पिकायला लागली पकायला लागली. नुकतंच लग्नाचं वय झालंय तुमचं. हे होईना बा. याला देऊ का लाभ? थांबतो नाही मला आणखी तुम्ही असे किती लग्न करणार? नाही म्हणजे आधी तुमचे 6-6.5 लग्न झालेत म्हणून विचारतो. ताराचंद जी असं आहे. अरे बाबा मला काय अरे लग्न कोणाला करायचंय तो टाइमपास. हौस मिटली का दुसरी? खरंच मालक तुम्ही माणूस नाही आहात. राक्षस आहे का बे? बरोबर बोलला. ए नालाय का? हो तुम्ही कित्येक बायांची उद्धार करता. तुमची तर समाधी बांधायला पाहिजे. देऊळ बांधायला पाहिजे कसा सकट. पण मला ती मधू तुमच्यासोबत लग्न करायला तयार होईल? जर तिला तिची अब्रू प्रिय नसेल तर नकार देईल. आणि तसाही तिचा भाऊ आहे ना रवी. तो केव्हा येणार रे कामी आपल्या? तो कुत्रा आहे रे कुत्रा. तुमच्यासारख्यांचा कुत्रा आहे तो असं म्हणालो. त्याला तुकडा दिलाच आहे. आता वाट आहे ती फक्त मुखडा घेऊन येण्याची. मुखडा? आपल्या घरात तरी एकही बाई नाही मग मुखडा कुणासाठी मागवला? अरे मूर्खा माझ्यासाठी. म्हणजे आणि आता तुम्ही मुकळा घाललात. घाला छान दिसा. गोरे मुकळे पिकावं घालायचे. म्हणजे मधू मला वाटलं नाकातील मुकळा. काही नाही मुकळा कसा काय? अरे हा नमस्कार साहेब नमस्कार. मला साहेब म्हणाला तुम्ही. हे मधू ये. दादा इथे कशाला आणलंस मला? हे बघ मधू, अगं मला या विषयावर घरी काय बोलायचं नव्हतं. कारण आई बाबाने कधीच हो म्हटलं नसतं. मधू तुझ्या बाबतीचे लोकांच्या मनात गुदगुज सुरू आहे तर त्यांचं बोलणं मला काही सहन होत नाही. तर तुझ्या चरित्रावर जर कोणी शिंतोडे उडवले तर मला पावत नाही. आणि म्हणून म्हणतो मधू, अगं चर्चा करणाऱ्यावर टोमणे मारणाऱ्या लोकांचे तुला जर तोंड बंद करायचे असतील, तुला लागला कलंक जर तुला पुसून काढायचा असेल किंवा तुझी गेलेली अब्रू जर तुला परत मिळवायची असेल तर तुझ्या समोर एकच पर्याय आहे. आणि तो पर्याय म्हणजे आपल्या महाजन साहेबांसोबत तुझं लग्न. आणि या लग्नासाठी महाजन साहेब कधीही तयारीच आहेत. मधू मला फक्त तुझा होकार अपेक्षित आहे. खरं आहे दादा तुझं खरं आहे. माझी चुकीची शिक्षा तर मला भोगावीच लागेल. माझ्यामुळे तुला कशाला मनस्ताप? आणखी तू किती दिवस माझ्यासाठी कुवारा राहणार आहेस मला माहित आहे. बहिणीसाठी भाऊ जो काही निर्णय घेईल तो तिच्या भल्यासाठीच असेल.
आणि यातच माझं सुख आहे असं जर तुला वाटत असेल ना तर मी तुझ्या निर्णयाला विरोध करणार नाही. कदाचित हेच माझ्या नशिबी लिहिलं असेल. कदाचित हेच माझ्या नशिबी लिहिलं असेल. ताराच्या 2 पॅक बनव, एक माझ्यासाठी आणि एक रवीसाठी. हे बनव. पाहुणे हुशार आहेत. घ्या घ्या, आपलाच बापाचा माल आहे. आपला बापाचा माल आहे. रवी, ए रवी, मला वाटलं नाही एवढ्या सहजासहजी मधू लग्नाला तयार होईल म्हणून. का तयार होणार नाही महाजन साहेब? अहो ती आता एवढ्या मोठ्या वाड्याची मालकीण होत आहे आणि बहिणीला तर भावाचं ऐकावंच लागणार ना. अरे पण माझ्यावर खूप उपकार झाले रे बाबा. या एकट्या जीवाला आधार मिळाला. काय ताराच्या काय सांगता? नाही महाजन साहेब, तर तुम्ही काय आमच्यावर, कारण आमची इज्जत मान प्रतिष्ठा सगळं काही शाबूत ठेवलात ना. कामच आहे आमचं, कामच आहे. लोकांचा उद्धार करणे आमचं कामच असतं. काय ताराच्या नाही नाही नाही. तसे तुझे वडील आमच्याकडे राब राबले तेव्हा एवढं करणं आलं. रवी, रवी काय झालं रे रवी? अरे एक मुठ्ठा पाणी देणार रे. पाणी 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 दे त्याला. दारू फेक ती ग्लास मधली फेक लवकर. पाणी को चालू पाणी को पाणी. अरे काय झालं रवी? आधी मला थोडंसं चालवलं होतं. अरे तो ग्लास देणार रे डायरेक्ट काय टाकते. काही कळत नाही मला. नाही ठीक आहे असू दे. काय झालं म्हटलं? याआधी मला थोडंसं जाणवलं होतं, पण आज जरा जास्तच पोट दुखल्यासारखं वाटतं साहेब. काळजी घे बाबा. डॉक्टर अरे बा काळजी घ्या. डॉक्टर दवाखान्यात जा. जातो साहेब. बरं वाटतं का तुला? बरं वाटतं साहेब. पुण्यवान माणसाने पाणी पाजलं साहेब. बरं वाटतं. येतो साहेब, येतो मी. असेच पुण्य करत राहा साहेब. पाहिजे ना? हो. थांब येऊ नको तू. मी माझ्या गाडीवर सोडून देतो. हा तेच म्हटलं, मी माझ्या गाडीत सांगतो तुला. कोणती गाडी आहे तुझी? कायची आपली? मूर्खा सायकल आहे तुझ्याजवळ, ती पंक्चर आहे मूर्खा. चल माझ्या गाडीत चल. मला आरामात या, आरामात या, मला आरामात या. आणि नाही आलं तरी चालेल. बेवळेसा आले अबे, किडे लागून सोडून मराल. आज पोट दुखलं, उद्या कोणकोणते अवयव दुखतील देव जाणे. चला या माणसाचे कॅरेक्टर माहीत असून सुद्धा नालायक. त्या बिचारीच्या चुकीची एवढी मोठी तिला शिक्षा देत आहे की का रक्तपिपासू वाघाच्या जेवढ्या पैशासाठी आणि दारूसाठी जाणून बुजून नरक्यातनं भोगायला सोडतात. चला आपली चुकतो. अशा लोकांचे नको नको ते कामे करावे लागतात. देवा मला माफ कर बाबा. पण देवा अशा लोकांना जन्माला घालून तुझी चुकतो. चल आता तुझ्या हातून चूक झाली ते झाली. एकदा मी तुला माफ करतो. चूक करू नको. पुढच्या जन्मी 2 कुत्रे जास्त जन्माला घाल. पण हे असे कुत्रे नको. त्याला कुत्रे ठेवायचे, कुत्र्यांच्या कुत्र्या ठेवायचे. आणि आमच्या मालक म्हणजे साधा सुद्धा कुत्रा नाही, सरकारी कुत्रा आहे. सरकारी आमच्या मालकाचं कसं आहे? आमच्या मालकाचं असं आहे, जब भी कोई लड़की देखे आमचा कुत्रा भू भू बोले सुले सुले.